हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. रुग्ण मानसिकता. लाओत्से सांगतो की जो जे जाणत नाही ते जाणल्याचा आव आणतो तो मनोरुग्ण आहे, आणि जो रुग्ण मानसिकता ही रुग्ण मानसिकता आहे असे जाणतो तो मनोरुग्ण नाही. ढोंगी इतरांपेक्षा स्वतःचीच फसवणूक करत असतो. स्वतःला साक्षात्कारित समजू लागल्यामुळे तो सत्यापासून सदा दूर राहतो. सतत आभास करून करून लोकांना फसवण्याचे नाटक करून तो त्यांच्या स्वतःच्या मनात कुढत राहतो. ही तारेवरची कसरत करण्यात त्याला मानसिक त्रास होतो, कारण मानव इतरांना फसवण्यात कदाचित यशस्वी होऊ शकतो, परंतु तो स्वतःला फसवू शकत नाही. त्याची झोप उडते. तो सदा द्विधा मनस्थितीत बेचैन असतो. कधी एखाद्या गाफील क्षणी आपला सत्य पडदा वर जाऊन आपली बदनामी तर होणार नाही ना, या अशा तणावाखाली तो वावरत असतो. शेवटी सतत असत्य अभिनय करून तो मनोरुग्ण होतो. अशा मानवाची मूळ संकल्पना म्हणजे पापी लोक सुखात नंदत आहेत आणि आपल्यासारखे प्रामाणिक लोक दुःखात का वावरत आहेत अशी असते. याला वैतागून तो असे नसते धंदे करू लागतो. सभ्यपणाच्या पांघरुणाखाली असभ्यपणा करू लागतो. वास्तवात तो तसा नसतो, परंतु या अशा मानसिक रुग्णतेने त्याचे पाऊल वाकडे पडते. अशा वेळी त्याला खरे पाहता अध्यात्माची, सत्संगाची गरज असते. कारण तो जे हे गृहीत धरतो की हे पापी लोक वैभव मिळवून सुखात आहेत, हेच चुकीचे असते. जर कोणी असे म्हणेल की आतंकवादी सुखात आहेत, तर ते मानसिक रुग्णतेचेच लक्षण आहे. कोणी असे म्हणेल की चोर लुटारू वैभवात सुख उपभोगत आहेत, तर ते मानसिक रुग्णतेचेच लक्षण आहे. कोणी असे समजेल की पैसे खायला घालून करोडो रुपयांची कामे मिळवून कोणी चैनीत आहे, तर ते मानसिक रुग्णतेचेच लक्षण आहे. कारण यामागील अध्यात्म समजावून घेणे गरजेचे आहे. साधा विचार करावा की डुक्कर चिखलात सुखी असते आणि त्याप्रमाणे असे सुख आपल्यालाही हवे आहे, असे जर एखादा म्हणाला तर ते मानसिक रुग्णतेचेच लक्षण आहे ना. तसेच हे पापी, आतंकवादी, चोर, लुटारू, लाच खायला घालणारे आणि ती घेणारे डुकरांप्रमाणे सुखी आहेत. सतत चिखलात राहून राहून त्यांना त्यांची जाण नसते. त्यांना घाणीची सवय होते, त्याशिवाय ते जगू शकत नाहीत. चांगल्या जागी ते गुदमरतात. आपल्याला असे सुख नको, कारण ते सुख नसून सुखाचा आभास आहे. ते गर्तेत नेणारे आहे. तसेच आणखी एक विचार करावा की असे वैभव जर आपल्या संचितात असते तर ते आपल्याला यमधर्माकडून जन्मतःच मिळाले असते, किंवा ते नियतीकडून जीवन जगताना मिळाले असते. यास्तव अशा वैभवाची अभिलाषा आपल्याला उपभोगात अडकवणारी आहे. त्याचा नाद सोडावा हेच उत्तम. मनोरुग्णता ओळखा. लाओत्से ओवीचा शेवट करताना सांगतो की योगी मनोरुग्ण नसतो, कारण तो मनोरुग्णाला मनोरुग्ण असेच जाणतो, म्हणून तो मनोरुग्ण नसतो. जो अंगावर सोने घालून मिरवत असतो तो प्रथम गुन्हेगार असतो. तो फक्त प्रथम गुन्हेगारच असतो असे नाही, तर तो मनोरुग्णही असतो. कारण एकतर आपल्या वैभवाचे असे प्रदर्शन करणे म्हणजे चोरांना स्वतःच आपणच आकर्षित करणे आहे. मग चोरांनी ते सोने लुटले तर दोष चोरांचा नसतो, तर ते मिरवणाऱ्याचा असतो. शिवाय श्रीमंतीचे प्रदर्शन हा मानसिक आजार आहे. तसेच अशा अनावश्यक गोष्टीत चैन मौज असते असे समजणे हे मानसिक आजारपणाचे लक्षण आहे. ज्याचा अन्न, वस्त्र, निवाऱ्याशी संबंध नाही, देह जीवित ठेवण्याशी संबंध नाही, अशा गोष्टी खरेदी करणे हा मानसिक रोग आहे. कारण अशा गोष्टी केवळ मनालाच सौख्य देतात, याचा जीवनाशी काहीही संबंध नाही. एखाद्या पुरुषाशी मैत्री करून त्याच्याबरोबर एकांतात बसणारी स्त्री मनोरुग्ण असते. अशा वेळी त्या पुरुषाने त्या स्त्रीचा गैरफायदा घेतला तर प्रथम दोष त्या स्त्रीचा असतो. ती गुन्हेगार असते. अशा मैत्रीत सुख आहे असे मानणे हा मानसिक रोग आहे. हे सर्व सांगायचा हेतू असा आहे की योगी भौतिकाचा उपयोग केवळ देह जीवित राहावा इतकाच करतात, कारण त्यांना आत्मज्ञान असते. ज्यांना आत्मज्ञान नसते
परंतु भौतिक ज्ञान असते तेच या भौतिकाचा उपयोग करून त्यापासून उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात. भौतिकाचे ज्ञान देह जीवित ठेवण्या इतपतच जर मर्यादित असेल तर तेथे भौतिक उपभोग घेण्याचे आकर्षण निर्माण होत नाही. तेथे अनावश्यक उपभोग निर्माण होत नाहीत. भौतिक उपभोगापासून फक्त मनालाच सौख्य मिळते. याचा आपल्याशी संबंध नसतो. देहाला अनावश्यक असलेले उपभोग घेणे ही मानसिकता असते. तो मनाचा रोग असतो. देहादी इंद्रिये मनाच्या अधिपत्याखाली उपभोग घेत असतात आणि मन त्याचा आस्वाद घेत असते. यास्तव कोणताही भौतिक उपभोग जर देह जीवित ठेवण्याच्या पलीकडे गेला की तेथे मनाचे राज्य सुरू असते हे ओळखावे. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. असा मनुष्य मनोरुग्ण असतो. कारण मनोरुग्णता असल्याशिवाय अनावश्यक भौतिक उपभोग घेणे शक्य नसते. असा मनुष्य विक्षिप्त असतो. यास्तव योगी देहातीत होतो. त्याला रोगही नको असतो आणि रोग बरा करणारे औषधही नको असते. त्याला आवश्यक आणि अनावश्यक असे दोन्हीही उपभोग नको असतात. त्याला जीवन नको असते आणि संजीवनीही नको असते. त्याला आयुष्य नको असते आणि त्याची आयुधेही नको असतात. त्याला देह नको असतो आणि त्यावर मिरवायचे सोनेही नको असते. त्याला भौतिक ज्ञान नको असते आणि आध्यात्मिक ज्ञानही नको असते. तो सर्वस्वाच्या अतीत असतो. तेथे एकांतात त्याला तो अनाकलनीय साक्षात्कारित होतो आणि तो परमपदाला पोहोचतो. हरि ओम.